नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा न्यू लोकेशनला आमच्या सोबत आहेत विशाल भाऊ आणि पंकज भाऊ आणि कमलेश भाऊ. तर आज संध्याकाळी आम्ही 4 वाजता निघालेलो आहे एक नवीन स्पॉटवरती. आम्हाला एका मच्छीमाराने सांगितलं आहे का इथे लागतात, बघूया जाऊन स्पॉटवर पोहोचल्याने तुम्हाला दाखवतो. प्रथम व्ह्यू दाखवतो, नदीचा लोकेशन दाखवतो आणि सेटअप लावून कास्टिंगला टाईम वेस्ट न करता फटाफट फिशिंग सुरुवात करतो. बांधून मारली रे जरा भरपूला केली आणि त्या पोराला सामनेवाला डायरेक्ट फायनली मित्रांनो नदीच्या जवळ आम्ही आता पोहोचलेलो आहे. सकाळची उठेल व्हायचा गेले माझी मॉर्निंग फिक्स आहे. फायनली नदीचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, जलपर्णी कमी आहे. हा स्पॉट आहे नवीन स्पॉट. आज नवीन स्पॉटवर आलं मित्रांनो. विशाल भाऊ पण आहे. असं वाटतंय की कॅचेस होतील इथं, पण इथं मित्रांनो कॅचेस होतात ना तर लहान होतात, अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलो एवढे कॅचेस होतात, कारण का खालचा पट्टा आहे आणि पाणी कमी आहे. तर टाईम वेस्ट न करता मित्रांनो सेटअप लावतो आणि तुम्हाला दाखवतो का सेटअपमध्ये रॉड, मशीन आणि चम्मच पूर्ण टीम आमची आलेली आहे. फायनली मित्रांनो सेटअप लावून झालेला आहे. हैदराबादी स्पून आहे 24 ग्रॅमचा आणि लाईन आहे नवीनच YGR9. डायवा प्लंटम स्नॅपरचा रॉड आहे आणि FG फिशावलीची नवीन रील आहे. तर आता कास्टला सुरुवात करू. विशाल भाऊ पण सेटअप लावत आहे. स्पून कुठला आहे? हैदराबादी स्पून विशाल भाऊ लावलेला, स्टिकर लावलेला आहे आणि चांगले अँगलर आहेत जे बिग कॅच करतात, ते माउस्टर मारणार आहे विशाल भाऊ. तर टाईम वेस्ट न करता आपण आता कास्टला करू. भाऊ कमलेश भाऊ पण सेटअप लावून आणि पंकज भाऊ, पहिल्या व्हिडिओ मी बघितले होते तुम्ही, हैदराबादी स्पून. हा पंकज भाऊ रेडी पोझिशनला आहे. शार्डचे फिशर. स्पून कुठला आहे? शार्ड मधला आहे. हा, शार्ड मधून हा नवीन स्पून आहे शार्ड मधला. घरामध्ये बनवलेला आहे. हा, आपण हा चमच्याचा बनवला आहे का? चम्मचचा बनवलेला आहे. अरे खायच्या चम्मचचा बनवलेला आहे. बघू आता काय मॅन्युफॅक्चरिंग तुम्हीच केलेली आहे. हा, बघू आता घरातून नवीन ट्राय आपण बघू काय होतोय. आणि आज तुम्ही भंडारा लावून आलेत, आज मासा लागेल का? लागेल ना. हा, लागेल ना, लागलाच पाहिजे. चल बघू. दिसते जम्मत. चल भाऊला एक लागलेला आहे छोटा, त्यांनी सुरुवात केलेली आहे. हवा असल्या कारणाने चम्मच लांब जात नाही आहे, पण एक कॅच केलेला आहे. आणि इथे पंकज भाऊ पण कास्ट करताना. पंकज भाऊ काय हालचाल काय माशाची? अरे समजत नाही अजूनपर्यंत काही. हां, बघू आता काय झाल्यावरती समजेल बरं काय. तुमच्या ज्या घरी बनवलेल्या चम्मचवर तुम्हाला रिझल्ट आहे का? आहे ना, रिझल्ट आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डरवर भेटेल का? भेटेल ना. पण कसे घ्यायला लागतील, जास्त का कमी? कमी जास्ती तुमच्यावरती आहे. काय रेट काय आहे चम्मचचा तुमच्या? अजून ठरवलेला नाही. हा का? मग रिझल्ट मासा लागतो त्याला ना? हा, लागतो ना. आता आपल्या विशाल भाऊला कॅच झालेला आहे. छोटा साईज आहे, छोटा साईज आहे, पाहू शकता तुम्ही. बघा, पाहू शकता.